आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन, त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। त्या निमित्ताने आज आम्ही प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता या ठिकाणाहून जात असताना आदरणीय पवारसाहेबांचे विचार आणि पवारसाहेबांची कामाची प्रेरणा घेऊन आम्ही गावागावात त्या ठिकाणी जाणार आहे। खऱ्या अर्थाने आदरणीय पवारसाहेब हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांच्याकडे देशाने पाहिलेला आहे आणि आजही 85-86 वर्षामध्ये पवारसाहेबांचा जो कामाचा झपाटा आहे त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। ह्या भावनेतून आज हा कार्यकर्ता आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणून आपले साहेबांचे विचार घेऊन जात आहे। सर, दुसऱ्या बाजूला आहे की राष्ट्रवादीचे जे आहे 2 वर्धापन दिवस साजरे होतात, मात्र आता राष्ट्रवादी सुमित्रा पवार जे त्यांना अर्थ खातं मिळणार नाही असं कळतंय आणि ग्रामविकास जे आहे ते खातं त्यांना मिळणार आहे। अजितदादांचं खातं आता सुमित्रा पवारांना मिळणार आहे। शेवट तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या महायुतीचा निर्णय आहे आणि त्या महायुती आणि त्या पक्षावर आमच्यासारख्यांनी बोलणं योग्य नाही। शेवट तो डिसिजन महायुतीमध्ये होणं अपेक्षित आहे, त्यामुळे आमच्यासारख्याने त्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही। पण दुसरीकडे एक राष्ट्रवादी जो एक अजित पवारांचं खातं सुमित्रा पवारांना मिळावं, वास्तविक पाहता अजितदादा पवारांकडे जे खाते होते ते खाते सुनित्रा वहिनींकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने सरकारमधील प्रमुखांनी विशेष करून मुख्यमंत्री असो किंवा त्यांच्या सहकार्यांनी उदारमतवादी भावनेतून ते खाते त्यांना दिले पाहिजे, कारण अर्थ खात्याच्या बाबत दादांचा तो गाढा अभ्यास होता, त्यामुळं ते खातं तरी प्रामुख्याने सुनित्रा वहिनींकडे दिलं पाहिजे ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे। पाऊस लांबला आहे, शेतकरी हवाललेला आहे, अजून पेरणी झाले ते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। आगामी काळात तुमचा पक्ष जो आहे तो शेतकऱ्यांचा पक्ष किंवा शेतकऱ्यांसाठी काम करणारा अशी त्याची ओळख आहे। आगामी काळात कशा पद्धतीने काम करणार शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। आमचा प्रश्न आमचा पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या आसरू पुसण्याचं काम करत आहे। ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम नेहमी आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली करत असतो। मधल्या कालखंडामध्ये पाहिलं असून तुम्ही कांद्याचे भाव ढासळल्यानंतर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बऱ्याच ठिकाणी आंदोलनं केली। मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो, लासलगाव असो आंबेगाव असो वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर कमीत कमी सरकारला जाग आली, 8-9 रुपयाचे बाजारभाव वाढले। असे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण लढलं पाहिजे ही भूमिका आमच्या पक्षाची आहे आणि शेवट शेतकरी जगला तर देश जगणार आहे आणि शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होणार आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या घरी काही शेतकरी आपले विविध प्रश्न घेऊन गेले, त्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, हे शेतकरी असा आरोप करतायत। हे मंत्री महोदयांनी जर अशा पद्धतीने वर्तन केलं असेल ते शेवट चुकीचं आहे, कारण शेतकरी हा एकटा दुकटा नसून तो आपल्या देशाचा नव्हे जगाचा पोशिंदा आहे। त्या पोशिंदाच्या बाबत जर कोणी अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करत असेल, त्यांच्याबाबत वर्तन करत असेल ती गोष्ट चुकीची आहे। साहेबांनी नाराजी व्यक्त केली, स्वतःच्याच पक्षामध्ये काम करतात त्यांनाच किंमत नसते असं त्यांनी सांगितलं। म्हणजे तटकरे यांच्या घरात सगळ्यांना मंत्रिपद किंवा विधान परिषद वगैरे मिळते, मात्र भुजबळांना त्यांच्या समीर भुजबळ यांना मिळत नाही याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। काही प्रमाणात साहजिक असू शकतं की भुजबळ साहेबांचं सुद्धा पक्षासाठी पार्टीसाठी मोठं योगदान आहे, त्यामुळं साहजिक त्यांची त्या पद्धतीने भावना होणं अपेक्षित आहे।